एक मोठी बातमी समोर येते। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे। 2019 प्रमाणेच आताही भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये तिढा निर्माण झालाय। भाजप शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाहीये, तर मुख्यमंत्री पद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपकडून शिंदेना 2 पर्याय देण्यात आलेले आहेत। नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात या असे 2 प्रस्ताव भाजपकडून शिंदेना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाकर एक तो एकनाथ शिंदे साहब डिप्टी सीएम भी बन सकते हैं, या अगर उनको डिप्टी सीएम बनना उनके लिए थोड़ा ठीक नहीं होगा तो केंद्र में वो कैबिनेट मंत्री के रूप में मोदी साहब के मंत्रिमंडल में आ सकते हैं। तो ऐसा कोई मार्ग इसमें से निकलना चाहिए। या फिर मेरा मत ऐसा है कि इसमें एकनाथ शिंदे साहब को कोई बीजेपी ने ऐसा शब्द नहीं दिया था कि भाई आपको आगे भी आपको मुख्यमंत्री बनाएंगे। तो इसीलिए मुझे लगता है कि इसमें मार्ग निकालने के लिए तीनों नेताओं ने एक साथ बैठना चाहिए और माननीय नरेंद्र मोदी साहब, अमित शाह साहब इसमें थोड़ा इंटरफेयर करके इसमें से मार्ग निकालने की आवश्यकता है। भिवंडीच्या नारपोली इथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर भिवंडी महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे। मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। बीडचे माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे, मात्र तरीही पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं करपू लागलेत। गुरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे माजलगाव धरणाचे पाणी शेतीसाठी सोडावं या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय। हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे। दरम्यान सोयाबीनला 4892 रुपये दर ठरला असताना केवळ 4400 रुपये दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा।